6 दिवसापासून त्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. मध्य प्रदेशातील विदिशा शहरातील क्रांती चौक परिसरात राहणाऱ्या लोकांना काही दिवसापासून एक घरातून तीव्र दुर्गंध येत होती. मात्र घरात पाळीव कुत्रे असल्यामुळे सुरुवातीला कोणालाही गंभीर संशय आला नाही. सोमवारी सकाळी दूधवाला सचिन लोधी दूध देण्यासाठी त्या घराजवळ पोहोचला. त्यावेळी त्याला घराबाहेर रक्ताचे डाग दिसले. दुर्गंधी खूप वाढली होती. संशय आल्यामुळे त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. हे घर मरियम वर्गीस या निवृत्त शिक्षिकेचे होते. त्या आपल्या 42 वर्षीय मुलगा शिनू वर्गीस सोबत राहत होत्या. माहितीनुसार शिनू पूर्वी मुंबईमध्ये फॅशन डिझायनिंग क्षेत्रात काम करत होता. वडिलांच्या निधनानंतर तो विदिशामध्ये आईसोबत राहत होता. पोलीस घरात पोहोचले तेव्हा शिनू वर्गीस याचा मृतदेह घरात आढळला. मृत्यू होऊन अनेक दिवस झाल्यामुळे मृतदेह कुजण्याच्या अवस्थेत होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. तपासादरम्यान मरियम वर्गीस यांनी पोलिसांना सांगितले की त्यांना विश्वास होता की देवाच्या कृपेने त्यांचा मुलगा पुन्हा जिवंत होईल. त्यामुळे त्यांनी मृतदेह घरातच ठेवला होता. स्थानिक वृत्तानुसार त्या मृतदेहाजवळ बसून बायबल वाचत होत्या, प्रार्थना करत होत्या. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की गेल्या काही दिवसापासून त्या घरातून कोणी बाहेर पडताना दिसले नव्हते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. प्राथमिक माहितीनुसार शिनू याचा मृत्यू घरात पडल्यामुळे झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. स्थानिक माध्यमानुसार मरियम वर्गीस मानसिक धक्क्यात होत्या. मुलाच्या मृत्यूचे वास्तव स्वीकारू शकत नव्हत्या. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण विदिशामध्ये चर्चा सुरू झाली. एका आईने आपल्या मुलाचा मृत्यूवर विश्वास ठेवण्याऐवजी तो पुन्हा जिवंत होईल या आशेने अनेक दिवस मृतदेह घरात ठेवल्याची ही घटना अनेकांना हादरवून गेली आहे.